शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकणार आहे. या माझ्या 34व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, जे पेराल तेच उगवणार आहे. आपण गहू पेरला तर गहू उगवणार आहे, ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार आहे, तांदूळ पेरला तर तांदूळच उगवणार आहे, चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे आणि वाईट पेरलं तर वाईटच उगवणार आहे. या पेरलं ते उगवलं या भागामध्ये आपण चांगले संस्कार जर पेरले तर ते पुढे जाऊन ते चांगल्या पद्धतीनेच उगवणार आहेत. म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की चांगल्या पद्धतीने आपण काम करा. चांगल्या पद्धतीने आपण काम केलं, चांगल्या पद्धतीने आपण पेरलं किंवा चांगल्या पद्धतीने आपण वागलं, आपल्या आईवडिलांचा चांगला सांभाळ केला तर आपली मुलं आपला सांभाळ करणार आहेत. आपल्या सुनांनी आणि आपल्या मुलांनी आपल्याकडून चांगले पद्धतीने वागणूक करण्यासाठी आपण त्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे. मुलांनीही आईवडिलांना प्रेम दिलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांना ठेवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. तरच पुढे जाऊन आपली मुलं ही आपली काळजी घेतील, म्हातारपणामध्ये आपला आधार बनतील. जर आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या पालकांना जर आपण सोडून दिलं, त्यांची काळजी घेतली नाही, तर आपल्या म्हातारपणी आपली मुले आपल्याला त्याच पद्धतीची वागणूक देणार आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्या थोरा मोठ्यांचा आदर करा आणि सर्वांना प्रेमाने वागवा आणि आपल्या भविष्याचे जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करा. जे पेराल ते उगवणार आहे. चांगले संस्कार, चांगले गोष्टी पेरल्या तरच त्या चांगल्या उगवणार आहेत आणि वाईट जर पेरलं तर वाईटच उगवणार आहे. तरी सुनांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे, सासू सासरे, घरची सगळी मंडळी यांची काळजी घ्या. का तर म्हातारपणानंतर तुम्हाला तुमची मुलं हे चांगली वागणूक देतील. का तर त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांना कशा पद्धतीचं ट्रीटमेंट दिलेली आहे.